कायम गजबजलेला हा मालवणचा बाजार। बारमाही कोकणी मेव्यापासून ते वनौषधीपर्यंत इथं सारं काही मिळतं। बाजूलाच समुद्र असल्यानं मासे बाजारात तर कायम ताजे मासे मिळतात। माशांसोबतच भाजी सुद्धा मळ्यात पिकवलेली। तुम्हाला हवं ते मिळणारं डेस्टिनेशन म्हणजे मालवणचा हा बाजार। त्यामुळं गावोगावचे नागरिक आणि पर्यटक हमखास या बाजाराला भेट देतात। आज मोठमोठ्या कंपन्या रोड शो आयोजित करतात। त्या रोड शोचंच एक स्वरूप पूर्वपर स्वरूप म्हणून एक आठवडा बाजार हा भरवला जातो। तो दर आठवड्याला भरतो। ते वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या गावातून आणि वेगवेगळ्या पंचवर्षातून लोक इथे त्या बाजारासाठी येतात। या बाजाराला शिवकालीन इतिहास आहे। मावळे याच ठिकाणी येऊन खरेदी करायचे असं सांगितलं जातं। त्याच्या पाऊलखुणाही इथं पाहायला मिळतात। पूर्वी घोड्यावरून खरेदी केली जात असल्यानं दुकानं उंच होती। आता मात्र यात बदल झालेत। आधी आठवड्याला भरणारा बाजार आता रोजच भरतो। पर्यटकांमुळे कायमच गजबजलेला। मात्र सोमवारी इथं विशेष गर्दी असते। याच गर्दीतून सिंधुदुर्ग किल्ल्याचंही दर्शन होतं। मालवणच्या आठवड्या बाजारामध्ये ऋतूनुसार बदलणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल आपल्याला इथं दिसून येते आणि त्याप्रमाणे तुम्हाला जो काही त्या मोसमात असेल तो शेतमाल म्हणा किंवा इतरही गोष्टी म्हणा तिथं उपलब्ध होतात। मालवण बाजारपेठेत बऱ्यापैकी भाजी, फळफळावर, काजू, फणस, आंबे, इतर प्रकारची कोकम, इतर प्रकारचे सर्व हे प्रकारचे मिळतात। त्यामुळे पर्यटकांना चांगल्या प्रकारचे फळफळावर मिळत असते। बंदर व्यवसायाला उतरती कळा लागल्यानंतर हा बाजार काहीसा थंड होता। मात्र आता पर्यटकांमुळे मालवणच्या या बाजारानं काट टाकली असून पूर्वीचे दिवस परत आलेत। मालवणच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे। या बाजारपेठेने अनेक खस्ता खाल्ल्या, अनेक चढउतारी पाहिलेत आणि म्हणूनच कधी पर्यटनाने तर कधी बंदर विकासाने या बाजारपेठेला सावरलं आणि म्हणूनच कोकणातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून या मालवणच्या बाजारपेठेकडे पाहिलं जातं। कॅमेरामन दीपक वाघमारेचं विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।